नमस्कार. कारगिल नगर मधल्या माझ्या सर्व रहिवाशांना कैलास पाटीलचा नमस्कार. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण कशा प्रकारे जगतो आहोत, आपलं राहणं कसं आहे, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का. गेल्या 35 वर्षात आपण इकडे राहत आहोत, इकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, गटर आहे काय, माणसाला ज्या मूलभूत गरजा लागतात त्याची इकडे 100% त्याच्यासाठी काम झालेलं नाहीये. हे तुम्ही कबूल कराल की नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला मीडिएटरची गरज नाही आहे. ना निवडून दिलं तर स्टेट आपलं आहे. देवा भाऊ आज कशा प्रकारे काम करतात पूर्ण महाराष्ट्रात आपण बघतच आहात. देशामध्ये मोदीजींचं राज्य आहे आणि जर यांना निवडून दिलं तर तुमच्या इकडे मी तुम्हाला सांगतो, आम्ही फार चांगल्या प्रकारे 10 वर्ष काम करतोय, ग्रामीण मध्ये काम करतोय, शहरामध्ये काम करतो आहोत. चांगल्या प्रकारे क्लस्टर योजना, रिडेव्हलपमेंट योजना, SRA योजना इकडे आपण आणू शकतो. आणि ह्याचं मी तुम्हाला वचन देतो, कारण बघा मी समोरची बिल्डिंग बघतो, काय परिस्थिती आहे बिल्डिंगची. मित्रांनो, एक वाईट परिस्थिती झाली नारंगीमध्ये, अशीच बिल्डिंग आहे कोलॅप्स झाली आणि काय झालं आपण बघितलं. मग आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतो त्या बिल्डिंग मध्ये वेल डेव्हलप करून ह्याच्यामध्ये आणण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करून, पूर्ण कारगिल नगरचा एक मास्टर प्लॅन तयार करून त्याच्यासाठी काय मदत होईल हे करण्याचं काम आणि याची जिम्मेदारी या माझ्या 4 नगरसेवकांना मी इकडे देतो. आपल्याकडे SRAची स्कीम चांगल्या प्रकारे आपण लागू शकतो. आपल्या इकडे आपण रिडेव्हलपमेंट किंवा क्लस्टरची टीम चांगल्या प्रकारे लागू शकतो. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांना ज्या प्रकारे धारावी चालू आहे, विचार करा, धारावीची रिडेव्हलपमेंट होत आहे. देशातलं नाही, आशियातल्या सगळ्यात मोठी एक जी धारावी आहे त्याच्यात रिडेव्हलपमेंट होते, ते विरारमध्येही होऊ शकते. अशा प्रकारे जर काम केलं तर खऱ्या अर्थाने मी सांगेन, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पाण्यामध्ये पैसे कसे घेतात, आम्ही मोफत मध्ये पाणी देतो, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पैसे घेतात, कॉन्ट्रॅक्टर कडनं पैसे घेतात, रोडची परिस्थिती वाईट आहे. 35 वर्ष आपल्याला माहिती नसेल, STP जे पुण्यामध्ये STP होता ते विदाऊट पैशावर चाललं, त्याच्यामध्ये 800 करोडचं टेंडर कोणी दिलं, कशा प्रकारे तुम्हाला लुबाडलं, 200 रुपये फूट, 100 रुपये फूट, ZZ. आज 35 वर्षे तुमच्या हक्काची कमाई कशी उठली हे आपण बघतोय डोळ्याने. मी तुम्हाला एवढाच वचन देतो की ज्याप्रमाणे आम्ही ग्रामीणला काम करतो त्याप्रमाणे आपली रिहॅबिलिटेशन व्यवस्थित करून तुमचं जीवन सुखमय होण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू. आज मी येताना परिस्थिती बघितली, एक गाडी येते, दुसरी गाडी आली तर जायची परिस्थिती वाईट आहे. लोकांकडून बस लावण्याचे पैसे घेतले जातात, रिक्षा लावण्याचे पैसे घेतले जातात, इकडे भाजीवाला, पाणीवाला, सगळ्यांकडनं पैसे घेतले जातात. हे शेवटी पैसे तुमच्या खिशातून जातात. तुमच्या मेहनतीचा जो तुम्ही डेली कमवतात त्याच्या तुमच्या पॉकेटमधून जातात. ह्याच्यावर कुठेतरी अंकुश आणून चांगल्या प्रकारे पूर्ण कारगिल नगरचं जीवन कसं सुखमय होईल हे बघण्याचं काम ह्या वेळेला मी तुम्हाला सांगतो. कारण आम्ही पूर्ण महाराष्ट्रात काम करत असताना मला माहिती आहे देवभाऊंचं विजन काय आहे, आपल्या खासदारांचं विजन काय आहे, आपल्या आमदारांचं विजन काय आहे. चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी काम करू. आता आमदार आणि खासदार येतच आहेत. मित्रांनो, चांगल्या प्रकारे काम करून आपलं जीवन सुखमय करून देण्याची जिम्मेदारी आमची आहे, ती आम्ही तुमच्यासाठी देऊ. आम्ही इकडेच राहतो, इकडचेच भूमिपुत्र आहोत. आम्ही भूमिपुत्र असा समजतो जो इकडचं डोमसाईल करतो, इकडे राहतो 10 वर्ष 12 वर्ष, तो इकडचा आम्ही भूमिपुत्र समजतो. त्यामुळे काळजी करू नका. मी खऱ्या अर्थाने मनीषचा मी आभारी आहे की त्याने चांगला डिसिजन घेतला. मनीष राऊत हा तळागाळातला तुमच्यातला चांगला नेता आणि चांगल्या प्रकारच्या इकडे काम करतो.
मनीष राऊत बरोबर मनीष राऊत चांगल्या प्रकारे या चार नगरसेवकांवर अंकुश ठेवेल आणि तुमची कामं करून द्याल याच्यात मला काही शंका वाटत नाही. म्हणून मी सांगतो आजपासून कामाला लागा. आज एवढ्या महिला मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत त्यांचे पण मी आभारी आहे. आज आमचे जे मंडळी आहेत आमची 100-150 लोक आलेले आहेत ते पण भाजपमध्ये येतात आहेत त्यांचा पण मी ऋणी आहे. माननीय खासदार साहेब आणि आमदार साहेब 5 मिनिटात येतीलच. आपण त्यामुळे चांगल्या प्रकारे आपण काम करू. तुम्हाला आश्वासन मी ह्या 4 जणांतर्फे देतो आहे. चांगलं काम होईल. तुमचं जीवन सुखमय करण्यासाठी जे जे लागेल ते करू. आणि इकडचा जो भ्रष्ट आहे एक लक्षात घ्या आपल्यामध्ये मिलिटर नको. महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट आपलं आहे देशाचं गव्हर्नमेंट आपलं आहे. मग इकडे समजा समोरची व्यक्ती आहे ती निवडून आला राहणं कोणाकडे जायला लागते देवभाऊंकडे जायला लागेल. मग मिलिटर कशाला आहे डायरेक्ट जाणार आहे देवभाऊंकडे. मिलिटरची आपल्याला 2% वाल्यांची आपल्याला गरज नाही. बरोबर आहे की नाही. मिलिटरची गरज आहे का. जर आपला माणूस हक्काचा माणूस समोर बसून आपली कामं करून आणणार असेल तर आपल्याला मिलिटरची गरज नको. मिलिटर हा पैसेच घेतो 2% वाला पैसेच घेईल. त्यामुळे तुम्ही विचार करा. इकडे जास्त संख्येने कोकणातील माझे भाऊ बंध आहेत युपी वाले आहेत. आम्ही सगळ्यांनाच भूमिपुत्र समजतो. इकडे 10-20 वर्ष राहणारे लोक आहेत. दिसत आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर कशी काय परिस्थिती होती 30 वर्षामध्ये आपण बघितलेली आहे. कशा प्रकारे लोकांना दाबत होतं. मनीषनी सांगितलं की वोट नाही दिले तर पाणी बंद लाईट बंद रोडची वाईट परिस्थिती. काळजी करू नका. रोड करून देण्याची जिम्मेदारी आमची. गटर करून देण्याची जिम्मेदारी आमची. गार्डन करून देण्याची जिम्मेदारी आमची. आणि आम्ही सांगतो ते करतो. माननीय आपले जे आमदार आहेत आणि खासदार आहेत. आमदार पण एक शेतकऱ्याचा मुलगा. आज शेतकऱ्याच्या मुलाला देवाभाऊने तिकीट दिलं आणि आज तुमच्यातलाच एक शेतकऱ्याचा मुलगा आपला आमदार झाला. खासदारांची तीच परिस्थिती. आदिवासी समाजाचा एकदम डॉक्टर एज्युकेटेड माणूस तो आज तुमचा खासदार आहे. म्हणून हे सगळे लोक एज्युकेटेड आहेत. चांगल्या प्रकारे समाजाला दिशा देऊ शकतात आणि तुमची कामं करू शकतात असं मला वाटतं. आणि त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला न विसरता मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला न विसरता घरातील आई वडील असतील आजी आजोबा असतील बहीण भाऊ असतील सगळ्यांनी उतरा आणि कमळावर शिक्का मारून आणि धनुष्यावर शिक्का मारून यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढा मी आज सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी सेना.